ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाहीत, पाणी नाही, त्याचबरोबर जिथे खूप मोठी घाण आहे, घाणीचं साम्राज्य आहे, अशा कडेला वसलेल्या वस्त्या, हे देखील आपल्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे असे लोक, असा समाज, असे कुटुंब की ज्यांच्याकडे कुठल्या तरी गोष्टीचा अभाव आहे, म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी नाही आहे. मग काय नाही आहे, कोणत्या गोष्टींचा अभाव आहे, तर आपण पाहतो की त्यांना व्यवस्थित अन्न मिळत नाही. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा देखील त्यांना व्यवस्थितपणे भागवता येत नाही. अशा व्यक्तींना किंवा अशा समाजाला, अशा कुटुंबाला, अशा लोकांना आपण गरीब म्हणतो, त्याला आपण गरिबी म्हणतो. मग ही झाली पारंपरिक व्याख्या किंवा वर्षानुवर्ष परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या आपण गरीब कुणाला म्हणत आलेलो आहोत, की ज्या लोकांना, ज्या समाजाला, ज्या कुटुंबाला आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, माणूस म्हणून जगण्यासाठी, जीवन जगण्यासाठी ह्या ज्या मूलभूत आवश्यक गरजा आहेत त्या देखील त्यांना मिळू शकत नाहीत किंवा त्या देखील त्यांच्या पूर्ण होत नाहीत. त्या पूर्ण करण्यासाठी, त्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेली जी साधनं आहेत, मग पैसे असतील किंवा इतर संसाधनं असतील, त्यांचा त्यांच्याकडे अभाव आहे, म्हणजे ते त्यांच्याकडे नाही आहे, म्हणून मग ते गरीब आहेत. मग आता ही जी व्याख्या आहे ती थोड्या बहुत प्रमाणात उत्पादन जे आहे त्या उत्पादनावरती, म्हणजे उत्पन्न, त्या व्यक्तीचं उत्पन्न, त्या कुटुंबाचं उत्पन्न, त्या समाजाचं उत्पन्न ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करते. म्हणजे एका आर्थिक घटकाकडे लक्ष केंद्रित करते की त्या व्यक्तीकडे तेवढा मुबलक प्रमाणात त्या व्यक्तीचं किंवा त्या समाजाचं, त्या कुटुंबाचं उत्पन्न नाही आहे किंवा त्याच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की जेणेकरून ती व्यक्ती, तो समाज, तो कुटुंब त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकेल. मग आता ही जी परंपरेने चालत आलेली पिढ्यानपिढ्या आपण ज्याला गरीब म्हणतो, त्या गरिबीची व्याख्या झाली किंवा आपण ही संकल्पना अभ्यासत असतो किंवा गरीब आपण तशा व्यक्तींना म्हणत असतो. मग ही आर्थिक घटकाकडे लक्ष केंद्रित करणारी संकल्पना आहे गरिबीची. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकेल इतकं देखील त्या व्यक्तीचं उत्पन्न नाही किंवा त्याच्याकडे ते साधनं उपलब्ध नाहीत, याला आपण गरीब म्हणतो. परंतु संयुक्त राष्ट्र संघटना जी आहे, आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघटना ही वेगवेगळ्या मानवतावादी प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करत आहे आज, आणि तिच्या कार्याचा विस्तार देखील खूप मोठा आहे. म्हणजे फक्तच जगामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणं, सुरक्षितता निर्माण करणं एवढंच काम संयुक्त राष्ट्र संघटना करत नाही, तर मानवतावादाला भेडसावणाऱ्या, मानवतावादाला आव्हान निर्माण करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांकडे देखील लक्ष देऊन त्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र संघटनेने अनेक वेळा प्रयत्न केलेले आहेत आणि त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. वेगवेगळ्या देशांना, राष्ट्रांना, लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे की कशा प्रकारे ज्या मानवतावादाला भेडसावणाऱ्या प्रश्न आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यांना दूर करता येईल आणि त्याच्यावरती काही उपाय सुचवता येईल, ह्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना नेहमीच राष्ट्रांना मार्गदर्शन करत असते आणि प्रोत्साहन देत असते. तर या संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबी ही जी मानवतावादी प्रश्न आहे किंवा मानवतावादी समस्या आहे त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहिलेलं आहे. गरिबी म्हणजे काय, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते गरिबी किंवा गरीब कुणाला म्हणायचं, गरिबी म्हणजे काय, गरिबी कशा प्रकारे निर्माण होते, त्याचबरोबर ही जी गरिबी आहे आणि विकास आहे ह्यांच्यामधला संबंध कसा जोडता येईल, हे देखील संयुक्त राष्ट्र संघटनेने पाहिलेलं आहे किंवा त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर आपण सगळ्यात प्रथम पाहूया की संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबीची व्याख्या काय केलेली आहे. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे, त्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने गरिबीची एक व्याख्या केलेली आहे किंवा गरिबी संकल्पना स्पष्ट केलेली आहे. मग आता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव, तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. संयुक्त राष्ट्र संघटनेने काय सांगितलं आहे की गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. म्हणजे इथे संयुक्त राष्ट्र संघटना केवळ माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, याकडेच लक्ष केंद्रित करत नाही, तर त्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेला अनेक अजून काही गोष्टी अभिप्रेत आहेत की ज्या त्या व्यक्तीला मिळाल्या पाहिजे, आणि जर त्या गोष्टी, त्या संधी, ते पर्याय, ते संसाधनं त्या व्यक्तीला मिळत नसतील, त्या कुटुंबाला मिळत नसतील, समाजाला मिळत नसतील, तर ते कुटुंब, तो व्यक्ती, तो समाज गरीब असतो. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचं असं म्हणणं आहे की अशा ज्या गोष्टी आहेत की ज्यामुळं व्यक्तीला आपला विकास करता येईल, अन्न, वस्त्र, निवारा ह्या त्याच्या मूलभूत गरजा तर भागवता येतीलच,
परंतु त्याला समाजामध्ये प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे, त्याचबरोबर त्याला त्याचा स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणता यावा, यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. आणि त्या गोष्टी ज्या व्यक्तीला, ज्या कुटुंबाला, ज्या समाजाला मिळू शकत नाहीत, तिथे त्या गोष्टीचा अभाव असतो. त्याला संयुक्त राष्ट्र संघटना गरिबी असं म्हणते. मग आता कोणत्या गोष्टींचा अभाव आहे? तर समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव. व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची अशी परिस्थिती किंवा त्या व्यक्तीकडे, कुटुंबाकडे, समाजाकडे असलेल्या अशा क्षमतेचा अभाव की ज्यामुळे ती समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्या ज्या समस्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत, आपल्याला ज्या अडचणी आहेत, ती समाजामध्ये प्रभावीपणे मांडू शकत नाही. कारण की त्या व्यक्तीला, त्या कुटुंबाला किंवा समाजाला अनेक वेळा हीन दर्जाची वागणूक दिली जाते किंवा क्षुद्र म्हणून त्यांना मागे टाकलं जातं. त्यांना त्या समाजाचा जो प्रमुख प्रवाह आहे त्यामध्ये कधीही येऊ दिलं जात नाही. आणि त्यामुळे त्या समाजामध्ये, त्या कुटुंबामध्ये, त्या व्यक्तींमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झालेला असतो आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता नसते की त्या समाजामध्ये त्या प्रभावीपणे भाग घेऊ शकतील. समाजातल्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, त्या सर्वांमध्ये तो समाज किंवा व्यक्ती, कुटुंब सहभागी घेऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये ती क्षमता नसते. म्हणजे ज्याला आपण आत्मविश्वास देखील म्हणू शकतो. तर तशा क्षमतेचा अभाव म्हणजे प्रभावीपणे बोलणं, आपलं मत मांडायचं आहे, आपल्या अडचणी मांडायच्यात, आपल्या समस्या मांडायच्यात, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला प्रभावीपणे बोलता येत नसेल, तुमच्या समस्या, अडचणी प्रभावीपणे मांडता येत नसतील, तर तुमच्याकडे त्या क्षमतेचा अभाव आहे. आपल्या समस्या, आपल्या अडचणी म्हणजे समाजामध्ये तुम्ही प्रभावीपणे भाग घेऊ शकत नाही. म्हणजे त्या गोष्टीला देखील, त्या गोष्टीच्या अभावाला देखील गरिबी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव. संयुक्त राष्ट्र संघटनेने काय सांगितलेलं आहे की गरिबी म्हणजे अभाव. मग कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभाव? तर त्या समाजाकडं, कुटुंबाकडं, त्या व्यक्तीकडं समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव आहे. दुसरा अभाव आहे तो संपत्तीचा. म्हणजे त्या व्यक्तीकडं आवश्यक असलेली संपत्ती म्हणजे त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता येतील. अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या अत्यावश्यक गरजा आहेत, त्या देखील त्यांना पूर्ण करता येत नसतील, भागवता येत नसतील, एवढं देखील उत्पन्न त्या समाजाचं, कुटुंबाचं, व्यक्तीचं नसेल, तर त्याला आपण गरीब म्हणतो. म्हणजे संपत्तीचा अभाव. गरिबी म्हणजे समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, संपत्तीचा अभाव. त्याचबरोबर जे तुम्हाला स्वच्छता आहे आणि शाळा किंवा दवाखाने म्हणजे तुम्हाला शिक्षण घेण्याचा अभाव, शिक्षण घेता येत नाही आहे, तुमच्याकडे शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाही आहेत, दवाखाने नाही आहेत, म्हणजे तुम्हाला आरोग्य सुविधा देखील मिळू शकत नाहीत, अशा परिस्थितीला देखील गरिबी म्हटलेलं आहे संयुक्त राष्ट्र संघटनेने. शाळा, दवाखाने म्हणजे जर त्या समाजाला, त्या कुटुंबाला, त्या व्यक्तींना शिक्षण घेता येत नाही किंवा आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत, आरोग्याच्या सोयी सुविधांचा अभाव आहे, शिक्षणाचा अभाव आहे, तिथे देखील गरिबी असते. त्या परिस्थितीला देखील आपण गरिबी म्हणतो. त्याचबरोबर अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणं. चला तुम्ही कुठे नोकरीला नाही आहे, तुम्हाला कुठल्या काम करण्याची संधी उपलब्ध नाही आहे, तर तुमच्याकडे पुरेशी जमीन जर असली म्हणजे निदान तुम्ही तुमचं अन्न निर्माण करू शकाल किंवा अन्नाचं उत्पादन करू शकाल, एखादं पीक घेऊ शकाल आणि ते खाऊ शकाल, एवढी थोडीफार जमीन तुमच्याकडे जरी असली तरी पण तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता. म्हणजे अन्न, वस्त्र ह्या ज्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या तुम्ही भागवू शकता. ते भागवण्या इतपत जमीन तुमच्याकडे नसेल तर ती परिस्थिती देखील गरिबीची परिस्थिती होऊ शकते. म्हणजे अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे, रोजगाराचा अभाव, पुरेशा जमिनीचा अभाव, ही परिस्थिती देखील गरिबी आहे. त्याचबरोबर कर्ज मिळण्या इतकी पत नसते. कर्ज मिळण्या इतकी पत नसणे म्हणजे काय? तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकत नाहीत. तुमच्या अत्यावश्यक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आहे, हे मिळवण्यासाठी किंवा त्या तुमच्या अत्यावश्यक गरजा, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही बँकेकडे जाऊन किंवा एखाद्या ठिकाणी पतसंस्थेमध्ये जाऊन तुम्हाला कर्ज काढायचं आहे की चला आता ह्यातून आम्ही आमच्या अन्न, वस्त्र, निवारा अशा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवू शकू. ह्याची इतकी देखील त्यांची पत नसते. म्हणजे कर्ज मिळण्या इतकी पत नसणे. त्यामुळेच गरिबी म्हणजे त्या व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची
असुरक्षितता आणि दुर्बलता. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची जी आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे त्यांनी गरिबी म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर काही गोष्टींचा अभाव, ज्या कुटुंबाकडं, व्यक्तीकडं आणि समाजाकडं ह्या काही गोष्टी आहेत त्यांचा अभाव असला की ती परिस्थिती म्हणजे गरिबी होय. म्हणजे समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव, कुटुंबाच्या अन्न, वस्त्र व निवारा ह्या ज्या गरजा आहेत मूलभूत त्या पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव आहे. शाळा किंवा दवाखाने नाहीत म्हणजे शिक्षणाचा अभाव आहे, शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे, दवाखाने, आरोग्य सुविधांचा अभाव आहे, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नाही, रोजगार नाही, कर्ज मिळण्या इतकी पत नाही. आणि ह्या सर्व परिस्थितीला संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबी म्हटलेलं आहे. म्हणजे केवळ अन्न, वस्त्र, निवारा हे नाही म्हणजे ती व्यक्ती गरीब आहे एवढंच, म्हणजे इतक्यापुरतीच ती गरिबीची संकल्पना मर्यादित नाही. जर लोकांना, त्या व्यक्तींना, कुटुंबाला, समाजाला शिक्षण घेता येत नाही, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यांना रोजगार नाही, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नाही, कर्ज त्यांना मिळू शकत नाही, या गोष्टी देखील गरिबीमध्ये येतात. म्हणजे आज फक्त अन्न, वस्त्र, निवारा मिळाला आणि ती व्यक्ती स्थिर स्थावर आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. तर त्या व्यक्तीला शिक्षणाच्या सुविधासुद्धा मिळाल्या पाहिजेत, आरोग्य सुविधा देखील मिळाल्या पाहिजेत, स्वच्छ पाणी, सुरक्षित पाणी, पिण्यासाठी योग्य पाणी मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, तिला काही कारणासाठी म्हणजे त्या व्यक्तीला घर बांधायचं आहे त्यासाठी तिला बँकेकडून कर्ज मिळालं पाहिजे. या सगळ्या क्षमता जर तिच्याकडे असतील तर आपण तिथे गरिबी नाही असं म्हणतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभाव आहे, शिक्षण जर मिळत नसेल, आरोग्य सुविधा नसेल, पिण्यायोग्य पाणी नाही, उत्पादनासाठी पुरेशी जमीन नाही, कर्ज मिळण्याची पत नाही, तर त्या परिस्थितीला आपण गरिबी म्हणायचं असं संयुक्त राष्ट्र संघटनेची आर्थिक आणि सामाजिक परिषद हिने गरिबीची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा अभाव गरिबीमध्ये असतो किंवा तिथे गरिबी असते. तर संयुक्त राष्ट्र संघटनेने गरिबी या संकल्पनेकडे शाश्वतता जी आहे त्या दृष्टीने देखील पाहिला आहे. म्हणजे गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणत आहे की जरी व्यक्ती, कुटुंब, समाज हे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अत्यावश्यक गरजा आहेत, त्या जरी पूर्ण करू शकत असेल, परंतु अनेकदा उपासमार, कुपोषण, त्या समाजाला, कुटुंबाला, व्यक्तीला शिक्षण मिळत नसेल तर तिथे देखील गरिबी असते. सामाजिक भेदभाव, अन्न, वस्त्र, निवारा आहे परंतु सामाजिक भेदभाव म्हणजे तो समाज किंवा तो व्यक्ती, कुटुंब यांना समाजाने हीन दर्जाची वागणूक देत आहेत किंवा आपल्याकडे आपण पाहिलं की कनिष्ठ, शूद्र ह्या प्रकारची संकल्पना होती. म्हणजे शूद्र म्हणून ज्या खालच्या जातीतील लोक आहेत त्यांना अनेकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिलं जात नव्हतं, त्यांना शिक्षण मिळत नव्हतं, ते काही गावकुसाबाहेर राहायचे. म्हणजे त्याला आपण तो सामाजिक भेदभाव म्हणतो. आणि अशा प्रकारे जो सामाजिक भेदभाव केला जातो म्हणजे व्यक्तींमध्ये भेदभाव केला जातो, समाजामध्ये जातींवरून भेदभाव केला जातो, वर्ण त्याचबरोबर वंश ह्यावरून भेदभाव केला जातो, तर तो सामाजिक भेदभाव, असा भेदभाव असणं ह्याला देखील गरिबी म्हणतात किंवा त्यामुळे देखील गरिबी निर्माण होते. निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे. निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, तर आज आपण पाहतो की बहुसंख्य राष्ट्रांनी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये सर्व सामाजिक घटक जे आहेत त्या सर्व सामाजिक घटकांचे प्रतिनिधी किंवा लोकांचे शासन तिथे असते. सर्व सामाजिक घटकांचा तिथे सहभाग असतो आणि लोकांचे शासन असते. मग लोकांचे शासन असते म्हणजे लोक आपल्या देशासाठी, आपल्या विकासासाठी कशा प्रकारच्या योजना राबवायच्या, कोणत्या प्रकारचे निर्णय घ्यायचे आपल्या देशासाठी हे सर्व ठरवत असतात. मग तिथे लोकांचा सहभाग असतो. मग ह्या लोकांचा, लोकशाहीमध्ये लोकांचे शासन असते असं आपण म्हणतो. आणि हे लोकांचे शासन कोण चालवत असतं, तर लोकांचे प्रतिनिधी, लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी. मग ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये जो गरीब घटक आहे किंवा
असा जो समाज आहे की ज्याला आपले प्रश्न मांडता येत नाही किंवा आपले प्रतिनिधी पाठवता येत नाहीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये, राजकीय सहभाग घेता येत नाही, तर ह्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसण्यालाही गरिबी म्हटलेलं आहे. मग संयुक्त राष्ट्र संघटना या गरिबी या संकल्पनेकडे कशा प्रकारे पाहते की गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेतील सहभाग नसणे असाही होतो. आता गरिबी आणि विकास हे समजून घेण्यासाठी, त्याचबरोबर गरिबी आणि विकास यांचा परस्पर संबंध कशा प्रकारे जोडता येईल हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला काही दृष्टिकोन पाहावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण गरिबी समजून घेऊ शकतो आणि विकास देखील समजून घेऊ शकतो. तर गरिबीकडे पारंपरिक दृष्टिकोन जो आहे किंवा गरिबी म्हणजे काय ह्याला स्पष्ट करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो एक दृष्टिकोन असा आहे की गरिबी कशाला म्हटलं जातं, गरिबी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींचा अभाव, म्हणजे ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा भागविण्याची जी क्षमता आहे त्याचा अभाव, त्या क्षमता नसणे म्हणजे गरिबी. म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले की ही आपण पिढ्यानपिढ्या करत आलेली व्याख्या आहेत की फक्त मूलभूत गरजा भागवू शकत नाही ती व्यक्ती म्हणजे ती गरीब आहे. आणि जर ह्या सर्व गरजा भागवू शकत असेल म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा त्या व्यक्तीकडे आहे तर तिची गरिबी संपली असं संयुक्त राष्ट्र संघटना म्हणत नाही. म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेने ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं आहे गरिबीची व्याख्या की अन्न, वस्त्र, निवारा ह्याबरोबरच त्या व्यक्तीला शिक्षणाच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्याचबरोबर स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, त्या व्यक्तीला निर्णय प्रक्रियेमध्ये, त्या समाजाला, कुटुंबाला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेता आला पाहिजे, तरच गरिबी नष्ट होईल. म्हणजेच गरिबीचा आपण आता जो पाहत आहोत तो पारंपरिक दृष्टिकोन आहे की पिढ्यानपिढ्या आपण गरीब कुणाला म्हणत आलेलो आहोत की ज्याच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा नाही. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींचा अभाव. मग पारंपरिक दृष्टिकोनामध्ये असं सांगितलेलं जातं की गरिबी म्हणजे काय, तर गरिबी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींचा अभाव, या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची क्षमता नसणे, म्हणजे तो तेवढा पुरेसा पैसा नसणे, तेवढं पुरेसं उत्पन्न नसणं त्या कुटुंबाचं, त्या व्यक्तीचं किंवा समाजाचं, त्याला आपण गरीब म्हणतो, त्या घटकाला आपण गरीब म्हणतो. आता हे सर्व भौतिक घटक झाले आणि हे सर्व भौतिक घटक असल्यामुळं ते आर्थिक घटकाशी जोडलेले आहेत. मग त्या व्यक्तीच्या उत्पन्नावरती आणि त्याच्याकडे किती संपत्ती आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतात. मग आता हे जे भौतिक घटक आहेत ते व्यक्ती पूर्ण करू शकते, म्हणजे जर त्याच्यामध्ये उत्पन्न मिळवण्याचं किंवा पैसे कमवण्याचं जर त्याच्यामध्ये क्षमता आली तर हे भौतिक घटक तो पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर राज्य किंवा शासन जे आहे, सरकार जे आहे, ते देखील अशा प्रकारची जी गरिबी आहे म्हणजे मूलभूत गरजा, लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता म्हणजे आरोग्यदायी सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत, ह्याकडे सरकार देखील लक्ष केंद्रित करतं आणि काही योजना राबवत असतं. मग गरिबी निर्मूलनासाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना असतात ज्याद्वारे सरकार लोकांना अन्न, वस्त्र, निवारा पुरवण्याचं काम करतं. मग त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की सरकारने अनेक आवास योजना सुरू केलेल्या आहेत. मग इंदिरा आवास योजना तुम्हाला आठवत असेल तर अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत ज्याद्वारे निवारा निर्माण करण्याचं काम सरकार करतं आणि व्यक्ती देखील आपलं उत्पन्न वाढवून किंवा सरकार देखील त्यांना रोजगार देतं की ज्याद्वारे व्यक्तींना आपलं अन्न आणि वस्त्र ह्या गरजा पूर्ण करता येतील, भागवता येतील. म्हणजे अशा प्रकारे पारंपरिक दृष्टिकोन सांगतो की गरिबी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींचा अभाव. आता ह्या भौतिक गोष्टी आहेत आणि त्या आर्थिक घटकाशी संबंधित आहेत. जर एकदा व्यक्तीची आर्थिक बाजू भक्कम झाली किंवा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाला, सक्षम झाला, आपण म्हणूया की त्याला रोजगार मिळाला, व्यक्तीला, कुटुंबाला, समाजाला रोजगार मिळाला, तर व्यक्तीच्या ह्या ज्या भौतिक गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा तो पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर शासन देखील त्या दृष्टीने पावलं उचलत असतं किंवा शासन देखील गरिबी निर्मूलनासाठी किंवा हे जे अन्न, वस्त्र, निवारा आहे ते लोकांना मिळवून देण्यासाठी, रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतं आणि त्याद्वारे ही गरिबी जी आहे किंवा अन्न, वस्त्र, निवारा ज्या आहेत त्या मूलभूत गरजा व्यक्ती, कुटुंब आणि समाज पूर्ण करू शकतात. आता जसं पारंपरिक दृष्टिकोन म्हणजे पिढ्यानपिढ्या आपण गरिबी या संकल्पनेकडे ज्या दृष्टीने पाहत आलेलो आहोत त्या गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनासारखाच विकासाचा दृष्टिकोन देखील आहे. आता विकास म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं,
तर विकास म्हणजे मोठमोठाल्या इमारती, मोठमोठाले उद्योग, कारखाने, त्याचबरोबर जलमार्ग, हवाई मार्ग, मोठमोठाले महामार्ग, अशा प्रकारचं किंवा IT कंपनीज, IT पार्क्स वगैरे असे जे चित्र आहेत ते आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्याला आपण विकास म्हणतो. पण विकास आणि गरिबी याचा संबंध जोडायचा झाला तर मग आपण पाहतो की आज आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. मोठमोठाले उद्योग आहेत, कारखाने आहेत, मोठमोठाले हवाई मार्ग, जलमार्ग हे सर्व आहेत. त्याचबरोबर उड्डाणपूल आहेत, मोठे मोठे IT पार्क्स आहेत. पण आपल्या देशातली गरिबी गेलेली आहे का? आपल्या देशात गरिबी नाही आहे का? आहे. म्हणून मग आपल्याला पाहायचं आहे की गरिबी आणि विकासाचा काही दृष्टिकोन आहे किंवा विकास कशाला म्हणायचं ते देखील आपण पुढे विस्तृतपणे पाहणार आहोत. परंतु जसा गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आहे त्याचप्रमाणे विकासाचा देखील पारंपरिक दृष्टिकोन आहे. आणि विकासाचा हेतू काय आहे की विकास म्हणजे काय ते आपण पाहूया. तर विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधणे असतो. विकास म्हणजे काय तर लोकांचे कल्याण. आणि विकास कशासाठी करायचा असतो तर लोकांचे कल्याण घडवून आणण्यासाठी. म्हणजे लोकांना ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्यांच्या भागवता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर लोकांना आपल्या विकासासाठी, प्रगतीसाठी काही गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि विकास जो आहे ते त्या दृष्टीने काम करत असतं. मग विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधणे असतो. त्याचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. म्हणजे विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक वाढ होणं म्हणजे विकास होणं. पारंपरिक दृष्टिकोन काय सांगतो की आर्थिक वाढ होणं, तुमच्या देशाची, समाजाची जितकी जास्तीत जास्त आर्थिक वाढ होईल तितका तुम्ही विकसित आहात असं म्हटलं जातं. मग आर्थिक वाढ करण्यासाठी आपण पाहिलेलं आहे की देशांनी वेगवेगळे विचार स्वीकारलेले आहेत किंवा वेगवेगळे दृष्टिकोन स्वीकारलेले आहेत आणि ज्याद्वारे त्यांनी आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा जास्तीत जास्त विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जास्तीत जास्त आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ते विकसित होतील. मग आपल्याला माहिती आहे की काही देशांनी समाजवादी दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. म्हणजे काही देश जे आहेत ते समाजवादी आहेत आणि काही देश जे आहेत ते भांडवलशाही आहेत. आणि त्याद्वारे त्या विचारांच्या आधारे ते आपला आर्थिक विकास किंवा आर्थिक वाढ करण्याचा प्रयत्न करतात ज्याद्वारे त्यांचा विकास होईल. मग आता ह्या विकासाचा समाजवादी दृष्टिकोन जो आहे, ज्या लोकांनी, ज्या समाजांनी, ज्या देशांनी समाजवादी दृष्टिकोन स्वीकारलेला आहे त्यांनी त्यांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी काय केलेलं आहे की ते राज्याच्या भूमिकेवरती लक्ष केंद्रित करतात की राज्य कशा प्रकारे काही योजना आखेल. म्हणजे संपूर्णपणे सार्वजनिक क्षेत्रांना महत्त्व देणं, म्हणजे सर्व सरकारी उद्योगधंदे उभारणं, सरकारचं त्याच्यावरती नियंत्रण असणं आणि सरकारने आर्थिक वाढ कशी होईल याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं, सरकारद्वारे देशाची, समाजाची, कुटुंबाची आर्थिक वाढ घडवून आणणं. तर हा समाजवादी विकासाचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर भांडवलशाही दृष्टिकोन ज्या राष्ट्रांनी स्वीकारलेला आहे आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी, तर त्या दृष्टिकोनामध्ये काय केलं जातं की खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व दिलं जातं. समाजवादी दृष्टिकोनामध्ये राज्याच्या भूमिकेला लक्ष केंद्रित केलं जातं किंवा राज्य कशा प्रकारे आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवेल, वेगवेगळ्या पर्याय शोधून काढेल आणि त्याद्वारे आर्थिक विकास घडवून आणेल. म्हणजे राज्याला महत्त्व दिलेलं आहे की राज्याने आर्थिक विकास घडवून आणायचा आहे समाजवादी दृष्टिकोनामध्ये. आणि भांडवलशाही दृष्टिकोनाने खुल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलेलं आहे. खुल्या अर्थव्यवस्थेद्वारे विकास करायचा म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपल्या कारखाने, उद्योग उभारायचे. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये देखील वेगवेगळ्या देशातील उद्योग, व्यवसाय यांना पाचारण करायचं. त्याद्वारे जास्तीत जास्त आर्थिक प्रगती साधायची आणि आपल्या देशाचं जे आर्थिक वाढ आहे ती मोठ्या प्रमाणात करायची, आपल्या देशाचा विकास करायचा. म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला इथे प्रोत्साहन दिलं जातं. राज्य किंवा शासन जे आहे त्याचं कमीत कमी नियंत्रण यामध्ये असतं. अशा प्रकारे आपण आज गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आणि समाजवादी दृष्टिकोन अभ्यासलेला आहे. तर आतापर्यंत तुम्हाला जे काही मुद्दे शिकवलेले आहेत त्याकडे लक्ष देऊन त्याचं वाचन करा. त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही 1-2 वेळेस पहा
समजले नसेल तर, आणि त्याच्यावरती अभ्यास करा. जे प्रश्न तुम्हाला पाठवले जातील त्या प्रश्नांची उत्तरं लिहा आणि ग्रुपवरती पाठवा. धन्यवाद.